काही दिवसांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणासंदर्भात अधिकृतपणे घोषणा झाली होती। आरक्षण पडलं आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा उत्साह पसरला होता की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर येणार आहेत। पण आज मात्र सर्वांना धक्कादायक अशी एक बातमी समोर आली। निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली। म्हणजेच ग्राम पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांची मुदतवाढ मागितली आणि सर्वोच्च न्यायालयाने या मागणीचा विचार केला आणि 31 जानेवारीपर्यंत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सूचना आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेच निवडणूक आयोगाला असं सूचित केलं होतं की 4 महिन्याच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, कारण या निवडणुका प्रलंबित पडलेल्या होत्या। आणि पुन्हा मात्र आता निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा विनंती केली। या विनंतीचा मान राखून सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत की 31 जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, त्यानंतर मात्र मुदत दिली जाणार नाही असा इशाराही दिला आहे। त्यामुळे आता तात्काळ होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या लांबणीवर पडल्या आहेत आणि साहजिकच आता जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। निवडणूक आयोगाने न्यायालयाला विनंती केली की निवडणुकीसाठी लागणारी जे काय सरकारी कर्मचारी आहेत किंवा मतदार याद्या ज्या आहेत, या याद्यांसाठीची ही मुदत आहे। म्हणजेच आता काय तर पुढच्या या काही कालावधीमध्ये दिवाळीनंतर निवडणूक आयोग पूर्णतः निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता जानेवारी महिन्यामध्ये होणार इतकं मात्र निश्चित आहे। आता राजकीय पक्षांच्या लोकांना, नेत्यांना आणि सर्वच राजकीय पक्षांना हे निश्चित ठरवायचं आहे की जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या आपल्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण आणि निवडणुका कशा लढवायच्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।